नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण छोट्या साईजचं छान मंगळसूत्र बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहेत। गोल्डन मनी मीडियम साईजचे, काळे मनी मोठी साईज घेतलेले आहे, स्क्रू आणि मोठे मनी गोल्डन घेतलेले आहेत मध्ये टाकण्यासाठी, मंगळसूत्राच्या वाट्या, काळे मण्यांची छोटी साईज, धागा लागणार आहे आपल्याला आणि 2 सुया। तर आपण बनवायला सुरुवात करूयात। आता इथे मी 2 पदरी घेतलेला आहे धागा आणि आपल्याला जेवढं साईजचं मंगळसूत्र पाहिजे असेल ते तितका घ्यायचा आहे। तर सुरुवातीला हे बघा, आपल्याला स्क्रू घ्यायचा आहे। तर दोन्ही सुया पकडून आपल्याला स्क्रू घ्यायचा आहे। कोणताही स्क्रूचा एक भाग पहिले ओवून घ्यायचा। आता आपल्याला मागच्या साईडला काळे मणी, बारीक साईजचे काळे मणी ओवून घ्यायचे आहे ती। तर दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखेच मणी टाकून घ्यायचे आहे ती। तर काळे मणी ओवल्यानंतर आपल्याला गोल्डन मणी 5 ओवायचे आहे ते, आणि त्यामध्ये मोठ्या साईजचा काळा मणी ओवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर परत दोन्ही पदर आपल्याला साईडला करून काळे मणी आहेत ते मोठ्या साईजचे आपल्याला 15 ओवायचे आहे ती। दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सेम मणी ओवून घ्यायची आहे ती 15-15। आणि त्यानंतर आता आपल्याला परत इथे हे जे मणी ओवलेले आहेत 5, ते दोन्ही सुयांमध्ये ओवून आपल्याला ओवून घ्यायचं आहे। आता या 15 मण्यांनंतर परत आपल्याला गोल्डन मण्यांमध्ये काळा मणी टाकून असे 5 ओवायचे आहेत। आणि यानंतर आपल्याला परत दोन्ही पदरांमध्ये 15-15 मणी ओवून घ्यायची आहे ती, हे बघा अशा पद्धतीने। आणि त्यानंतर आपल्याला परत हे 5 मणी ओवून घ्यायचे आहेत। आणि आता इथे आपल्याला मंगळसूत्राच्या वाट्या ओवायच्या आहेत। हे बघा, आता मंगळसूत्राच्या वाट्या इथे मी डिझाईनमध्ये घेतलेल्या आहे ती अशा पद्धतीने ओवून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला दुसरी साईड अशाच पद्धतीने ओवून घ्यायची आहे। बघा असं छान दिसतात। याच्यापेक्षा छोटे हवे असतील तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तसे ओवू शकतात। आता अशाच पद्धतीने मी ही साईड ओवून घेणार आहे। हे बघा, आता दुसरी बाजू सुद्धा मी इथे कंप्लीट करून घेतलेली आहे। आणि यानंतर आपल्याला स्क्रू ओवून घ्यायचा आहे। तर स्क्रू हा उलट्या साईडने ओवायचा, म्हणजे त्याचं तोंड मागच्या साईडला येईल। आणि इथे मध्ये आपल्याला छोट्या साईजचा मणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग गाठ मारून घ्यायची आहे। तर हे बघा, दोन्ही सुयांमध्ये टाकून एक छोट्या साईजचा मणी अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे। आता इथे जे सुया बांधलेले होते आपल्या, तो निम्मा धागा कापून टाकायचा आहे